नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करतोय. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. बाळासाहेबांना माहीत होतं एरियल फोटोग्राफी करणारे सरकार चालवू शकत नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. तर गुवाहाटीला आम्ही पळून नाही गेलो तर फोनवर बोलत बोलत गेलो असा टोलाही त्यांनी लगावला. काकांनी सांगितलं म्हणून मी पहाटे शपथ घेतली असं म्हणत अजित पवारांनी शब्दाचा पक्का असल्याचं म्हटलंय. अमोल कोल्हे 2019 नंतर काही दिवसातच मला येऊन भेटले आणि मला माझ्या अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही असं म्हणाले. मी त्यांना समजावून सांगितलं आणि राजीनामा देण्यापासून थांबवल्याचं अजित पवार म्हणाले. शिरूरमध्ये आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. निवडणूक होऊ द्या, एकेकाला कसा सरळ करतो बघा असा सज्जड दम अजित पवारांनी दिलाय. अमोल कोल्हेंचं नाव न घेता त्यांनी इशारा दिला. रांजणगाव MIDC परिसरात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आचारसंहिता संपू द्या, गैरप्रकार करणाऱ्यांना बघून घेऊ असं अजित पवार म्हणाले. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही, पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. संगमनेर इथं महायुतीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. सत्तेकरता उद्धव ठाकरेंनी विचारांना तिलांजली दिली. त्यांचं हिंदुत्व पोकळ आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी विशाल पाटील आणि विश्वजित कदम दोघेही एकत्रित आले. त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत मतदान केल्याची पोस्ट दिली. तसंच त्या दोघांचा मतदान केंद्राबाहेर हास्यविनोद करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे विश्वजित कदम यांनी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्याच मागे आपली ताकद लावली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांना कात्रजचा घाट दाखवला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यावर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगानं यात पुढाकार घेऊन चौकशी करावी तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोनवणे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप घेत नाही. या लोकसभेच्या निवडणुकांनंतर देशात निवडणुका होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले. श्रीगोंदा इथं पार पडलेल्या निलेश टंके यांच्याकरता झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर विधानसभेच्या आधी नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील असं सुतोवाच मंत्री छगन भुजबळांनी केलं. संपर्क कार्यालयात केलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश दिलेले आहेत. जमियत उलमा ए हिंद या मुस्लिम संघटनेनं पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघात मवियाच्या उमेदवारांनाच मत देण्याचा फतवा काढलाय. बारामतीमधून सुप्रिया सुळे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि मावळमधून संजोग वाघेरेंनाच मत द्यावं असा फतवा या संघटनांनी काढलाय. संविधान बचाव चळवळीच्या धर्तीवर शरीयत बचावसाठी आम्ही मविया उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 4 तारखेनंतर भाजपला बिळातनं बाहेर काढून मारू असं ठाकरे म्हणाले होते. त्याला फडणवीसांनी उत्तर दिलं. 2.5 वर्ष CM असताना स्वतः बिळात लपले होते, तेव्हा बिळातून बाहेर आले नाहीत आणि आता वाघाला हात लावायची यांची हिंमत आहे का असा सवाल फडणवीसांनी केला. 10 वर्ष मोदी मन की बात करत बसले, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गांधी परिवार आणि पाकिस्तान एवढ्या 2च विषयांवर ते बोलतात, विकासावर, जनतेच्या प्रश्नांवर बोलतच नाहीत अशी टीका नाना पटोलेंनी केली. 4 जून नंतर मोदींनी खुर्चीतून खाली उतरायचंय, आता तरी त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलावं असा टोला त्यांनी लगावला. नंदुरबारच्या सभेमध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदींनी देशात महागाई वाढवून घर चालवण्यासाठी आया बहिणींना आपलं मंगळसूत्र विकायला भाग पाडलं अशी टीका त्यांनी केली. रेशनच्या तांदळातही हे सरकार प्लास्टिकची भेसळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी जिथे जातो तिथे मला यश मिळतं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या निर्णयावर कोर्टाचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणारे महाविकास आघाडीचे लोक असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला। या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत विरोधकांनी फक्त औरंगजेबाच्या थडग्यावर फुलं वाहावीत असं वक्तव्य शिंदेंनी केलं। नाशिकमधून ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानं माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर नाराज होते। त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी माझ्यासोबत गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला। मला कुणी गद्दार म्हणाले तर जनताच त्यांना धडा शिकवेल असा इशाराही करंजकर यांनी दिला। मुंबईमध्ये मनसेच्या लोकसभा निवडणूक समन्वयक समितीची बैठक पार पडली। यावेळी मुंबईतील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला। दरम्यान अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना फसवलं जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला। त्याचबरोबर मनसेच्या वतीनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू यांच्या विचारांचे आहोत, त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा शरद पवार यांनी केलाय। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। शरद पवार सूचक वक्तव्य करतात। शरद पवार गटाची काँग्रेस झालीच आहे, फक्त औपचारिकता बाकी, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली। उबाठाचीही काँग्रेसच झाली अशी टीका त्यांनी केली। शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असं फडणवीसांनी म्हटलंय। शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या केलेल्या भाकितावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना काँग्रेस हा पर्याय वाटतो आहे, त्यामुळे शरद पवार यांनी हे भाकीत व्यक्त केलं असावं असं मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं। फक्त त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा सन्मान करावा असं मतही पटोले यांनी केलं। शरद पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी त्यांची स्तुती केली आहे। शरद पवार मूळ गांधी विचारांचे असून गांधी विचार संपवता येत नसल्याचं ते म्हणाले। 2024 नंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे तथ्य असल्याचं त्यांनी सांगितलं। शरद पवारांचा कामाचा अनुभव मोठा आहे, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी शरद पवारांच्या मुलाखतीवर दिली। शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि मोदींवर निशाणा साधला। 56 वर्षांपासून हा आत्मा देशात फिरतोय, ज्या आत्म्याची मोदींना भीती वाटते तोच आत्मा जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी काम करतोय असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या विरोधात लढले, उद्धव ठाकरेंनी त्यांचाच पाठिंबा घेतला, याबाबत येणारी पिढी ठाकरेंना कधीही माफ करणार नाही अशी टीका दीपक केसरकर यांनी केली। काही दिवसांनी भगवा ध्वज हाती घेण्याचा अधिकारही त्यांच्याकडे राहणार असल्याचा टोला त्यांनी लगावला। शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी शिरूरमध्ये घेतलेल्या सभेत अजित पवारांनी संताप व्यक्त केला। सभेत एकामागोमाग एक भाषणं सुरू असताना दादा संतापले। मला दिवसभर सभा घ्यायच्या आहेत, मी भाषणं ऐकायला आलोय की भाषण करायला आलोय असा प्रश्न अजितदादांनी भरसभेत विचारला। शिरूरच्या सभेत शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली। मतदारसंघात काम करणं आणि कामाचा अभिनय करणं यात मोठा फरक आहे, अमोल कोल्हे महागद्दार आहेत असा हल्लाबोल आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर केला। तसंच अमोल कोल्हे फक्त पोपटासारखे बोलतात, मतदारसंघात मी कामं करतो असंही आढळराव म्हणाले। कोल्हापुरात मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याची 11 प्रकरणं समोर आली आहेत। या प्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। आतापर्यंत 5 गुन्हे दाखल झालेत, उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। राहुल गांधी 5 वर्ष उद्योगपतींचं नाव घेऊन आरोप करत होते, आता निवडणुकीच्या काळात त्यांनी उद्योगपतींचं नाव घेणं बंद का केलेलं आहे? 5 वर्ष उद्योगपतींना शिव्या दिल्या आणि आता नावही घेत का नाहीत असा सवाल पंतप्रधानांनी केला। तेलंगणामध्ये झालेल्या सभेत त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावर हायकोर्टानं निकाल जाहीर केलाय। नामांतराला आव्हान देणारी याचिका फेटाळत नामांतराबाबतच्या निर्णयानं कुणाचंही नुकसान नाही असंही निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय।
नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाचं संजय शिरसाट यांनी स्वागत केलं। या निर्णयामुळे धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला आनंद झाला असून विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फिरलं आहे असं संजय शिरसाट म्हणाले। नामांतराबाबतच्या निर्णयाचं स्वागत करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाला टोला लगावला। उबाठाचे लोक कितीही दावा करत असले तरी नामांतर आम्हीच केलं। तुमच्याकडे बहुमत नसताना तुम्ही बेकायदेशीर काम केलं होतं, त्यानंतर 2.5 वर्षही काहीच केलं नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावरून वातावरण तापलंय। यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी किमान फेसबुक लाईव्ह तरी करावं आणि वडेट्टीवारांना जाब विचारावा असं बावनकुळे म्हणाले। एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बातमी 36 जिल्ह्यांची सुरुवात करूया। नांदेड शहरात गेल्या 11 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित आहे। पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमधील मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून नागरिकांना टँकर्सने पाणीपुरवठा केला जातोय। मात्र हे पाणी सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांनी महापालिकेवर घागर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला। नांदेड महापालिकेने मे 2021 मध्ये झाडांची कत्तल होऊ नये याकरता गॅस शवदाहिनी बसवण्याचं काम सुरू केलं होतं। 8.5 कोटी रुपये खर्चून एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचे आदेश होते। मात्र गेल्या 3 वर्षात गॅस शवदाहिनीचं काम पूर्ण झालं नाही। अशातच अर्धवट असलेल्या ठिकाणी भिंत कोसळल्यानं हे काम पूर्ण होणार तरी केव्हा, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। हिंगोलीच्या गोरेगावात जलजीवन मिशनचं काम संथ गतीने सुरू आहे। पाणीपुरवठा योजना नसल्यानं ग्रामस्थांना विकतचं पाणी प्यावं लागतंय। या प्रकल्पाकरता ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आलं असून त्याचं काम कधी पूर्ण होणार असा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय। परभणीत जिंतूर तालुक्यातील बोरीमध्ये जलजीवन मिशनचं काम रखडल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाते। वाशिम जिल्ह्यात यंदा 4,05,180 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे। त्याकरता ग्रामीण भागातील शेतकरी मशागत कामात गुंतले असून नांगरणीसह वखरणी आणि इतर कामं जोरात सुरू आहेत। पत्नीनं थंड जेवण वाढलं म्हणून संतापलेल्या नवऱ्यानं पत्नी आणि मुलाला घराबाहेर काढून गळफास लावून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याचा जीव वाचवला। नागपूरच्या पाचपावली भागात ही घटना घडली आहे। गस्तीवर असलेल्या पोलिसांना पत्नीनं फोन केल्यानंतर त्यांनी तातडीनं धाव घेतली आणि आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला। परत एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।